नमस्कार. नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नूतन वर्ष अभिनंदन. आणि ज्याप्रमाणे मी काल तुम्हाला बोलले होते, की 1 जानेवारी 2021ला मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक सरप्राईज. आणि त्या सरप्राईज सोबतच आज आपण आपल्या नवीन वर्षाचं स्वागत करूया आणि संकल्प करूया 1000 महिला उद्योजिका घडवण्याचा आणि आपण स्वतः आणि आपल्या स्वतःच्या बरोबर आपला समाज आत्मनिर्भर करण्याचा. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. या वाक्याने प्रेरित आपल्याला ज्यांनी केलं ते लोकमान्य टिळक. त्यांचा वसा आणि वारसा चालवणाऱ्या डॉक्टर मिताली मोरे यांना मी आज तुमच्या सोबत आणि त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी घेऊन येत आहे. त्यांच्या खापरपंटी असणाऱ्या डॉक्टर मिताली मोरे मॅडम, तुमचं मनःपूर्वक स्वागत. माईक बंद आहे मॅडम तुमचं. थँक्यू सो मच मॅडम. आणि ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी शिक्षण स्वातंत्र्य यासाठी निश्चयाची मुहूर्तमेढ रोवली आणि ते सिद्ध करून दाखवलं, त्याप्रमाणे शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहाला नव्या प्रवाहाला सोबत घेऊन त्यामध्ये एक नाविन्यपूर्ण काम करण्याचा वसा मॅडमांनी सुरू केलेला आहे इन्फो गुरुकीच्या माध्यमातून. तोच स्टार्टअप स्टोरी, माय स्टार्टअप स्टोरी आज आपण त्यांच्या माध्यमातून ऐकतोय आणि निश्चितपणे ते आपल्याला नवीन वर्षाची नवी सुरुवात आणि प्रेरणादायी सुरुवात घेऊन येणार आहे याची मला निश्चितपणे खात्री आहे. मग मॅडमांना मी अशी विनंती करते की त्यांनी त्यांची ओळख आपल्या सगळ्या मैत्रिणींना करून द्यावी. थँक्यू सो मच प्रणवती मॅडम फॉर द वंडरफुल इंट्रोडक्शन. मला या वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही माझी स्टार्टअप स्टोरी शेअर करण्यासाठी बोलवलं, यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. आणि माझ्याबद्दल सांगायचं झालं तर आतापर्यंत प्रेक्षक मला अवेकची एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून ओळखत होते. 2-3 इंटरव्ह्यूज मी फेसबुकवरती लाईव्ह घेतले. पण आज मी माझी जी ओळख सांगणार आहे ती गुरुकीची फाउंडर किंवा ही संकल्पना कधी माझ्या डोक्यात आली आणि याची स्टार्टअप स्टोरी करून मी कसं कोणाला इन्स्पायर करू शकते, तर ह्याबद्दल आज बोलणार आहे. माझ्याबद्दल सांगायचं तर मी आधी म्हणजे माझ्या एज्युकेशनल माइलस्टोन्सबद्दल मी ग्रॅज्युएशन केलं कॉमर्समध्ये. त्यानंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं MPM मध्ये, म्हणजे पर्सनल मॅनेजमेंट किंवा HR ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये. त्यानंतर माझं PhD झालं 2012 साली HRD ऑडिट या विषयामध्ये. आणि 2015 साली मी MS केलं काउन्सिलिंग सायकोलॉजी या विषयामध्ये. त्यामुळे थोडंसं एक असा हा जो ट्रॅक होता की ॲडमिनिस्ट्रेशन, HR आणि इंडस्ट्रियल सायकोलॉजी किंवा वर्क सायकोलॉजी या अनुषंगाने माझं करिअर पूर्ण घडत गेलं. सुरुवातीची 4 वर्ष 2004 पासून मी कॉर्पोरेटमध्ये काम केलं. त्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन आणि HR डिपार्टमेंटमध्ये मी काम केलं. त्यानंतर मी जवळजवळ 11 वर्ष अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्समध्ये काम केलं. वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये MBA, MCA, MCM, इंजिनिअरिंग या कोर्सेससाठी मी OB, HR किंवा इमोशनल इंटेलिजन्स हे कोर्सेस शिकवले. त्यानंतर काही कॉलेजेसमध्ये म्हणजे या शेवटच्या काळात जोपर्यंत मी स्टार्टअप सुरू केलं त्याच्या आधी मी एका इन्स्टिट्यूटमध्ये हेड ऑफ डिपार्टमेंट फॉर PGDM असं काम केलं. त्यानंतर एका सिनियर कॉलेजमध्ये प्रिन्सिपल ही भूमिका या भूमिकेत काम केलं. त्यामुळे वेगवेगळे अनुभव मला येत गेले आणि टीचिंग ही एक फेवरेट लाईन असल्यामुळे कधी मला या कामाचं मॉडरेशन ॲज सच वाटलं नाही. आणि शिकवायची आवड असल्यामुळे त्यात वेगवेगळ्या पद्धतीचं नाविन्य म्हणा किंवा ज्याला आपण एंटरप्रिन्युअरशिप म्हणतो ही ऑलरेडी घडत होती. म्हणजे स्वतःच्या कामामध्ये काहीतरी नवीन करता येतंय का, मुलांना काहीतरी नवीन देता येतंय का, अपार्ट फ्रॉम द सिलेबस त्यांना काय अजून शिकायची गरज आहे जेणेकरून त्यांची डेव्हलपमेंट होईल. तर ह्याबद्दलचा विचार कायम एक मनात चालू असायचा आणि यावरती मी काम करत गेले. 2018 साली एक कल्पना माझ्या डोक्यात आली की मी स्वतःचं काहीतरी सुरू करावं आणि ते क्षेत्र एज्युकेशनशीच रिलेटेड असावं, कारण आत्तापर्यंत मोठा करिअरचा जो हे होता पाथ होता तो माझा एज्युकेशनमध्येच होता. त्यामुळे असं काय मला करता येईल की ज्यामध्ये एज्युकेशन आणि मुलांचं करिअर डेव्हलपमेंट किंवा ज्याला आपण एम्प्लॉयबिलिटी एनहान्समेंट म्हणतो, तर यात मला काम करायची इच्छा होती. आणि 2019 साली गुरुकीची स्थापना झाली आणि रजिस्ट्रेशन करून आम्ही त्या कामाला सुरुवात केली. अतिशय छान तुमचा प्रवास मॅडम तुम्ही सांगितलात आणि मला वाटतं शिक्षणाचा वारसाच तुम्हाला लोकमान्य टिळकांच्याकडून मिळालेला आहे. तो वारसा आणि तो वसा तुम्ही इन्फो गुरुकीच्या माध्यमातून चालवतात. जसं तुम्ही म्हणाल की इन्फो गुरुकीचं रजिस्ट्रेशन करून तुम्ही आता सायकोलॉजी असेल, वर्क सायकोलॉजी असेल,
त्यानंतर काउन्सिलिंगचं काम असेल आणि इन्फोगुरुकीचा तुमचा जो काही संकल्प आहे तो पुढे नेण्याचं काम करतात. तो प्रवास आपण बघणारच आहोत. पण त्याआधी मला पर्सनली डॉक्टर मिताली मॅडमांना हे विचारायचं आहे, कारण हा माझ्यासाठी इव्हन आमच्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की टिळकांच्या घरातल्या एखाद्या वारसा हक्काच्या माणसाशी आम्ही बोलतोय, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी आम्हाला वर्षाच्या सुरुवातीला मिळते. तर त्यांच्याविषयी तुमच्याकडून ऐकायला मला नक्की आवडेल मॅडम. लोकमान्यांचा वारसा असणं ही एक खूप म्हणजे आय फील मायसेल्फ व्हेरी लकी. पण इनफॅक्ट ह्याची एक रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी मला वाटते की त्यांनी केलेलं काम आणि त्यांनी नॅशनल एज्युकेशनचा एक सेट केलेला बेंचमार्क, तर याच्यामध्ये आपण खरं उतरू शकतो का, किंवा आपण खरंच जी समाजाला आपली गरज आहे ते आपण देऊ शकतो का, किंवा आपण असं कोणतं कार्य करू शकतो जेणेकरून समाजाला आणि आपल्या जवळपासच्या लोकांना आपला उपयोग होईल. तर याचा वारसा आणि वसा तर आहेच आहे, पण त्यासोबत एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी मी स्वतःला समजते त्याची. नक्कीच मॅडम, नक्कीच. कारण जबाबदारी तुमच्यावर येते त्यावेळेला ते काम तुमच्या, मला वाटतं आता ज्यावेळेला आपण तुमचा प्रवास उलगडू इन्फोगुरुकीचा, त्या कामाच्या माध्यमातून तुम्ही जबाबदारीची किती समर्थपणे पेली ती आपल्या प्रेक्षकांना निश्चितपणे कळेल. आणि इथं मला हेही आपल्या सगळ्या मैत्रिणींना सांगायचं की वन केवी प्रोजेक्टमध्ये ऍज अ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून सुद्धा मिताली मॅडम आपल्याबरोबर काम करतात. त्यांचा एंटरप्रेनरशिपचा, काउन्सिलिंगचा आणि वर्क सायकोलॉजीचा हा सगळ्या संशोधनाचा आणि अभ्यासाचा उपयोग आपल्या प्रत्येक महिला उद्योजिकेला निश्चितपणे होईल याची खात्री मी इथं त्यांना निश्चितपणे देऊ शकते. मॅडम आपण पीपीटी कडे जाऊया का, म्हणजे आपल्याला हो चालेल इन्फॉर्मेटिव्ह घेता येईल. चालेल चालेल. ओके. मॅडमांची स्टार्टअप स्टोरी आपल्याला बघायची आहे आता सध्या. मॅडम स्क्रीन दिसते तुम्हाला? हो हां, फुल स्क्रीनमध्ये. ओके. तर जसं मी म्हणलं तसं गुरुकीची स्थापना 2019 साली ॲक्च्युअली म्हणजे रजिस्ट्रेशन जे आहे ते तेव्हा झालं. साधारण 1-1.5 वर्ष सुरुवातीला त्याच्या आधी माझ्या डोक्यात ही संकल्पना होती की आपल्याला अशा स्वरूपाचं काहीतरी करायचं आहे. पण एक शिक्षकी पेशातले असल्यामुळे आपलं काम सोडून दुसरा विचार करण्याची एक तर रिस्क आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची तयारी किंवा त्याचा कॉन्फिडन्स हा फार कमी असतो. त्यामुळे त्याला थोडासा मला वेळ द्यावा लागला. आणि जानेवारी महिन्यात जेव्हा 2019 आम्ही हे स्थापन केलं तेव्हा मी छोट्या छोट्या प्रोजेक्ट पासून सुरुवात केली. तर सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या फॅमिलीशी, फ्रेंड्सशी जेव्हा बोलले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपण अशा काही गोष्टी लिस्ट डाऊन करू ज्या आपल्याला चांगल्या करता येतात आणि ज्या आपण समाजाला आणि लोकांना देऊ शकतो. तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने मला दिसल्या. एक होतं ते म्हणजे ट्रेनिंग, दुसरं होतं ते म्हणजे रिसर्च आणि तिसरं होतं ते म्हणजे वर्क सायकोलॉजी किंवा ज्याला आपण इंडस्ट्रियल आणि ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी या नावानेही ओळखतो. ओके. तर ह्या 3 क्षेत्रामध्ये म्हणजे 3 व्हर्टिकल्स ऑफ गुरुकी असं आम्ही सुरू केलं आणि ट्रेनिंग क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. त्यामध्येही नाविन्याची गोष्ट स्टार्टअपमध्ये अशी झाली की मला सगळ्यांसाठी एक ट्रेनिंग असं करायचं नव्हतं. कारण जसं एक प्रॉब्लेम हा प्रत्येकाचा नसू शकतो किंवा एक सोल्युशन हे प्रत्येक प्रॉब्लेमला नसू शकतं. त्याचप्रमाणे तुम्हाला कुठल्या ट्रेनिंगची गरज आहे त्याप्रमाणे आम्ही ट्रेनिंगवर काम केलं. आमचे स्वतःचे सिग्नेचर प्रोग्राम्स बनवले आणि त्याप्रमाणे आम्ही ते डिलिव्हर केलं. डिलिव्हर केल्यानंतर आम्ही ट्रेनिंग इव्हॅल्युएशन नाही केलं. जर ते ट्रेनिंग फेल झालं तर आम्ही पुन्हा ते नव्याने केलं आणि पुन्हा डिलिव्हर केलं. त्यामुळे हे त्याच्यामध्ये जो इनोव्हेटिव्हनेस होता किंवा क्रिएटिव्हिटी होती ती ही नीड बेस्ड ट्रेनिंग मधून दिसून आली. आणि त्यामध्ये मग वेगवेगळे आम्ही सिग्नेचर प्रोग्राम्स केले. सुरुवातीला तर मी एकटी होते, त्यानंतर माझ्या काही कलिग प्रोफेसर्स मला जॉईन झाल्या. मग मधल्या काळामध्ये त्यांनी नोकरी सोडली असेल किंवा पार्ट टाइम सर्व्हिस करत असतील त्या मला जॉईन झाल्या. अजून एक कॉन्सेप्ट आपल्यामध्ये गुरुकीची जी इनोव्हेटिव्ह होती ती होती फ्रीलान्सर्ससाठी वर्क फ्रॉम एनिवेअर. मी स्वतः 11 वर्ष नोकरी केल्यामुळे मला ती संकल्पना नको होती की सकाळी 9 वाजता इकडे यायचं ऑफिसमध्ये काम करायचं, 5 वाजता जायचं. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या काही अडचणी असतात ज्यासाठी त्यांना वेळ देता येत नाही आणि त्यामुळे थोडासा परफॉर्मन्स लूज होतो. जे आमचा मेन फोकस आहे की प्रोडक्टिव्हिटी आणि परफॉर्मन्स याचं कॅल्क्युलेशन, तर ते कुठेही लॉस्ट होता कामा नये. त्यामुळे माझी संकल्पनाच अशी सुरू झाली की तुम्हाला जर गुरुकी जॉईन करायचं असेल ॲज अ फ्रीलान्सर यू कॅन वर्क फ्रॉम एनिवेअर, नॉट फ्रॉम होम. माझ्याकडे गोव्याला बीचवर बसूनही काम केलेले फ्रीलान्सर्स आहेत. त्यामुळे वर्क फ्रॉम एनी ऑफ देअर कम्फर्ट झोन, दे कॅन वर्क फ्रॉम एनिवेअर. आणि अशी ही टीम घडत गेली. मग त्यानंतर आम्ही काही सेशन्स कंडक्ट केले, जसं मेंटल हेल्थ फॉर स्टुडंट्स असेल किंवा बेसिक आमचा फोकस आहे एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंटवर. म्हणजे कॉर्पोरेटमध्ये आम्ही पायलट सर्व्हेज कंडक्ट केले की पोस्ट ग्रॅज्युएट कुठल्या कुठल्या कोर्सेसमध्ये काय प्रकारच्या एम्प्लॉयमेंटच्या संधी असतात आणि त्यांना त्या संधी योग्य तऱ्हेने मिळण्यासाठी त्यांना काय दिलं पाहिजे,
तर बऱ्याचशा गोष्टी दिसून आल्या की त्यांना जे वेगवेगळे क्वेश्चन्स असतात, आता आपल्याकडे साधारणतः इंटेलिजंट क्वेश्चन IQ याच्यावर सगळ्यात जास्त काम केलं जातं. पण त्याचबरोबर जे EQ आहे, इमोशनल क्वेश्चन किंवा स्पिरिच्युअल क्वेश्चन किंवा AQ आहे, ॲडव्हर्सिटी क्वेश्चन, याच्यावर तितकंसं काम केलं गेलेलं नाहीये आणि हे शिकवलंही जात नाही मुलांना. आता सध्या 2013 पासून जेव्हा PGचे सिलेबस बदलत चाललेले आहेत, त्यावेळेला एखादा सब्जेक्ट इंटरनली मुलांना इंट्रोड्यूस केला गेला आणि त्यानंतर खूप चांगल्या रीतीने हे आपल्याला बघायला मिळतं. तर असे काही प्रोग्राम्स इन्स्टिट्यूटसाठी, आता हा जो तुम्ही फोटो बघताय तो सिंहगड इन्स्टिट्यूटसाठी आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि करिअर प्रिपेअर्डनेस किंवा सेल्फ अवेअरनेस याच्यावरती आम्ही सेशन घेतलं, वर्कशॉप घेतलं फॅकल्टीजसाठी आणि स्टुडंट्ससाठी. ओके. तुम्ही हे जे मुद्दे सांगताय ना मॅडम, हे फार महत्वाचे मुद्दे आहेत. कारण म्हणजे आता मी पुन्हा लोकमान्य टिळकांच्याकडे येते, कारण त्यावेळेला शिक्षणासाठी झालेला संघर्ष असेल किंवा त्यावेळेला त्यांनी केलेले प्रयत्न असतील, हे त्या काळात यशस्वी झाले. पण आता सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये जसं आपण स्किल म्हणतो, एम्प्लॉयबिलिटी म्हणतो किंवा वर्क कल्चर असेल, ते घडवण्यासाठी किंवा ते सातत्यानं प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपल्याला नवनवीन प्रयोग त्यामध्ये घेऊन यावेच लागतात. आणि मला वाटतं इन्फो गुरु की त्या माध्यमातून हेच काम आता सध्या करते. ऍक्च्युली त्यावेळेला असणारी नॅशनल एज्युकेशनचं एक खूप वेगळंच चॅलेंज होतं, खूप टफ होतं. आताही असणारं नॅशनल एज्युकेशनचं चॅलेंज थोडं टफ आहे. एज्युकेशन एक्सटेंडिंग टू एम्प्लॉयबिलिटी आणि करिअर प्रिपेअर्डनेस, हा एक जो मोठा प्रॉब्लेम इन्स्टिट्यूटच्या समोर आज आहे की आज मुलांची प्लेसमेंट्स तितकीशी होत नाहीयेत किंवा जी होत आहेत ती सॅटिस्फॅक्टरी होत नाहीयेत आणि याच्यामधली गॅप काय आहे ते आयडेंटिफाय करण्यासाठी एक थोडा रिसर्च करायची गरज आहे आणि तो कसा ओव्हरकम करता येईल याच्यावरती एखादी रेमेडियल ऍक्शन घ्यायची गरज आहे. हे जे तुम्ही आता फोटो बघताय ते SPPU सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे फोटो आहेत, जिथे आम्ही एम्प्लॉयबिलिटी एनहान्समेंट किंवा ही जी मुलं आहेत ती ग्रॅज्युएशनची छोटी मुले, त्यामुळे त्यांना स्किल डेव्हलपमेंटचा कोर्स पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांना कुठल्या एम्प्लॉयबिलिटीच्या संधी आहेत किंवा त्यांना पुढे जाऊन त्यांचं करिअर कसं घडवता येईल या दृष्टीने आमचं सेशन झालं होतं आणि हा एक आमचा सिग्नेचर प्रोग्राम आहे. त्यानंतर हा एक फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. तर आपल्या नीड बेस्ड ट्रेनिंगमध्ये बेसिकली 3 प्रकारचे ट्रेनिंग्स असतात. एक असतं MDP मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम, दुसरं आहे FDP म्हणजे फॅकल्टी और टीचर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि तिसरा आहे स्टुडंट्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. म्हणजे ऑल ओव्हर डेव्हलपमेंट वरती फोकस केलेला आहे इन्फो गुरु. हो, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट वरती फोकस केलेला आहे. तर हा जो तुम्ही फोटो बघताय तो एका शाळेतला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही महर्षी कर्वे स्त्री शिक्षणच्या आश्रम शाळेमध्ये आणि अजून 2 शाळांसाठी मिळून हा कार्यक्रम घेतला होता. म्हणजे इनफॅक्ट कॉर्पोरेटनी CSRच्या अंतर्गत आम्हाला हे ट्रेनिंग सुचवलं होतं आणि त्यामध्ये आता मराठी शाळांमध्ये कमी होणाऱ्या मुलांचं प्रमाण किंवा पटावरून कमी होणारी मुलांची संख्या याच्यावरती रिसर्च केला गेला आणि अशा काही इनोव्हेटिव्ह टेक्निक्स असतील की ज्या टीचर्सनी शिकायला हव्यात आणि ज्या मुलांपर्यंत पर्कोलेट करायला हव्यात याच्यावरती आम्ही काम केलं आणि इथे एक स्टोरी टेलिंग आणि माइंड मॅप असं एक सेशन टीचर्ससाठी घेतलं. ते टीचर्सला खूप आवडलं. टीचर्सनी स्वतः माइंड मॅप्स तयार केलेले तुम्हाला फोटो दिसत आहेत आणि नंतर त्यांनी ते मुलांकडूनही तयार करून घेतले आणि अगदी अवघड विषय जसं इतिहास भूगोलशास्त्र याच्यासाठी सुद्धा माइंड मॅप्स तयार करून त्यांनी मुलांकडून तो अभ्यास करून घेतला. मला आताच्या काळाची गरज वाटते मॅडम, माइंड मॅप टेक्निक प्रत्येकाला येणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येक जणच आता मल्टीटास्कर झालेला आहे आणि मला वाटतं आजच्या दिवशी आपण हा संकल्प करायला काय हरकत नाहीये. जर आपल्याला जास्त क्षेत्रांमध्ये काम करायचं असेल सायमल्टेनियसली तर माइंड मॅप टेक्निक आपल्याला शिकून घ्यावी लागेल आणि मला वाटतं मिताली मॅडम त्यासाठी आपल्यासाठी बेस्ट गाईड असतील. अगदी निश्चित मॅडम, इट विल बी माय प्लेजर. येस. हा ग्रॅज्युएशन कॉलेजचा फोटो आहे. कावेरी इन्स्टिट्यूट आहे, SP कॉलेज आहे, ज्याच्यामध्ये आम्ही ग्रॅज्युएशनच्या मुलांना एम्प्लॉयबिलिटी एनहान्समेंट या विषयावरती प्रिपेअर्डनेस सुरू केला आणि एक सेशन म्हणजे सिरीज होती ज्याच्यामध्ये त्यांचं एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट, जसं नुसतं कम्युनिकेशन नाही किंवा नुसतं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नाही, एक जो इमोशनल इंटेलिजन्स कोशंट असतो किंवा एक जे बिझनेस एथिक्स असतं, एक स्वतःचं एक कोड ऑफ कंडक्ट असतं, याच्या अनुषंगाने कशी त्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होईल आणि कसं त्यांना जास्तीत जास्त कॉर्पोरेट समोर प्रेझेंटेबल करता येईल या विषयावरचं हे व्याख्यान होतं. हे एक बिझनेस एथिक्स आणि कोड ऑफ कंडक्ट या विषयाचं होतं. त्यानंतर तिसरं जे आपलं व्हर्टिकल आहे गुरुकीमध्ये ते आहे वर्क सायकोलॉजी, ज्याला आपण इंडस्ट्रियल किंवा ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी म्हणतो. आता मला या ब्रांच विषयी थोडंसं सांगायला आवडेल की बऱ्याच जणांना या ब्रांचची माहिती नाहीये.
म्हणजे आपल्याला सायकोलॉजी एकतर या विषयाबद्दल थोडीशी भीती असते. म्हणजे मलाही हा विषय स्टडी करायच्या आधी त्याबद्दल भीती होती. आपण शक्यतो कोणाशी या विषयावर बोलायला जात नाही. किंवा सध्या तुम्ही बघाल की या विषयावरती थोडी चर्चा जास्त होतीये, कारण आसपासच्या घडणाऱ्या परिस्थिती याच्यामध्ये एक इंडिव्हिज्युअल सायकोलॉजी म्हणा किंवा इमोशनल इम्बॅलन्स म्हणा किंवा मेंटल अनसर्टन्टी म्हणा, या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि ह्याच्या अनुषंगाने जे एम्प्लॉईज आपल्याकडे काम करतात त्यांची मानसिक स्थिती कशी बॅलन्स ठेवावी, जेणेकरून त्यांच्या परफॉर्मन्स आणि कंपनीच्या प्रॉफिटवरती कुठल्याही प्रकारचा रिव्हर्स इम्पॅक्ट व्हायला नको. तर यासाठी कंपनीज आजकाल प्रयत्न करतायत, एम्प्लॉईज आजकाल प्रयत्न करतायत. ते स्वतः आमच्याकडे येतात. म्हणजे इनफॅक्ट मी कोविडचे सिच्युएशन पण सांगणार आहे की कोविडच्या सिच्युएशनमध्ये लोक जेव्हा वर्क फ्रॉम होम कामाला सुरुवात केली त्यांनी, त्यावेळेला त्यांचं कामावरचा फोकस थोडासा डायव्हर्ट व्हायला लागला. फॅमिलीजमध्ये थोडे प्रॉब्लेम व्हायला लागले, डिस्प्यूट्स व्हायला लागले, त्यानंतर क्लॅशेस व्हायला लागले, इनडिफरन्सेस व्हायला लागले. त्यासाठी आम्हाला त्यांना काउन्सिल करायला लागलं. आणि हाच मेन उद्देश वर्क सायकोलॉजीचा आहे. त्यामुळे तुम्ही अर्थात तुमचं पर्सनल आणि प्रोफेशनल या दोन वेगवेगळ्या गोष्टी ठेवू शकत नाही आयडियली, पण कशा तुम्ही त्या बॅलन्स ठेवू शकता जेणेकरून एकाचा इम्पॅक्ट दुसऱ्याला होता कामा नये. तर याच्यामध्ये जेव्हा आम्ही मुलांसाठीची जी सेशन्स घेतली त्याच्यामध्ये जेंडर सेन्सिटिव्हिटी, कारण आज मुलांना आणि मुलींना एकत्र काम करायला लागतं कॉर्पोरेटमध्ये आल्यानंतर. काही गोष्टी अशा घडतात की ज्याच्यामुळे कॉर्पोरेटला किंवा तुम्हाला ॲज अ इंडिव्हिज्युअली प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यासाठी IBMR कॉलेजनी एक खूप छान इनिशिएटिव्ह घेतला होता आणि विमेन्स डेला त्यांनी ही एक चर्चा मुलींसाठी ठेवली होती. त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट असेल, पॉश किंवा जेंडर सेन्सिटिव्हिटी, असे छोटेसे सेन्सिटिव्ह मुद्द्यांविषयी आम्ही अगदी मनमोकळेपणाने चर्चा केली. आणि हे मुद्दे असे आहेत जे चर्चा करण्यासाठी गरजेचे आहेत. हे चर्चा करणं गरजेचं आहे, कारण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये होणारी हॅरॅसमेंट जी आहे ही बऱ्याच प्रमाणात आहे आणि बऱ्याचदा ती अव्यक्त राहते मॅडम. पण हे अगदी बेसिक लेवलला सुरुवात केल्यामुळे कदाचित त्याबद्दल चर्चा तरी केली जाईल. हे फार मोठं इनिशिएटिव्ह तुमच्या मार्फत मला वाटतं त्यावेळेला घेतलं गेलं. त्यामुळे आता इन्स्टिट्यूट्स पण ऍक्च्युअली ओपन होत आहेत. म्हणजे आमच्याकडे जेव्हा इन्स्टिट्यूट्स येतात हा इनिशिएटिव्ह घेऊन की आम्हाला अशी गरज आहे, आमच्याकडे असणारी मुलं 20 ते 22 वर्षातली आहेत, आमच्याकडे असणारी मुलं 24-25 वर्षातली आहेत, जे आता पोस्ट ग्रॅज्युएशन होऊन प्लेस होणार आहेत. तर त्यांच्या गरजांनुसार आम्ही सेशन्स डिझाईन करतो आणि तशी ती डिलिव्हर करतो. त्यामुळे इनफॅक्ट या सगळ्या संस्थांचेही मी आभार मानते. मग त्याच्यामध्ये कर्वे स्त्री शिक्षण असेल किंवा SP कॉलेज असेल किंवा फॉर दॅट मॅटर IBMR असेल वाकडचं, तर या इन्स्टिट्यूट्सनी ते इनिशिएटिव्ह घेतला आणि हा त्यांच्या मुलांपर्यंत नेला. ही एक खूप चांगली गोष्ट आहे. येस, नक्कीच. हे जे तुम्ही सेशन बघताय हे सेकंड इयरच्या MBAच्या मुलांचं आहे, जेव्हा ते करिअर प्रिपेअर्डनेससाठी त्यांची तयारी आम्ही करून घेतो. आणि सायकोलॉजी फॉर मॅनेजर्स या विषयावरती आमचं दरवर्षी तिथे व्याख्यान होतं आणि त्याची एक सिरीज आम्ही तिथे इनफॅक्ट राबवतो. म्हणजे त्यांचा तो करिअर प्रिपेअर्डनेस होतो. आणि कारण हे जे मॅनेजर्स आहेत, MBA जी मुलं पोस्ट ग्रॅज्युएट होतात, दे आर गोइंग टू वर्क विथ मेन मोर दॅन मशीन्स. त्यामुळे त्यांना स्विच ऑफ ऑन बटन नसणार आहे, त्यांच्याशी डील करायची एक वेगळी पद्धत असणार आहे आणि ती त्यांनी जर योग्य तऱ्हेने शिकली तर ते इझिली त्या टीम बरोबर कोपअप करू शकतात. आणि हीच आयडिया आम्ही त्यांना देतो. ही एक MIT युनिव्हर्सिटीसाठी आम्ही सायकोग्राफिक टेस्ट वरती व्याख्यान घेतलं होतं. त्यामध्ये जे आता एम्प्लॉयबिलिटीमध्ये जे रिक्रुटमेंट होतं कंपनीजमध्ये, तर त्यांनी सायकोमेट्रिक टेस्ट ही कंपल्सरी केली आहे, ज्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड आणि इमोशनल कोशंट हे दोन्ही स्टडी केले जातात. तर त्यामध्ये मुलांच्या मनात एक भीती असते, कारण त्याला असं काही प्रिस्क्राईब सिलेबस नसतो. तर एक्झॅक्टली अभ्यास कशाचा करायचा आणि टेस्ट कशाची द्यायची. तर या अनुषंगाने त्यांची एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट, मग त्याच्यामध्ये इमोशनल कोशंट कसा वाढवाल किंवा कसा बॅलन्स ठेवाल, स्पिरिच्युअल कोशंट कसा वाढवाल, तो कसा बॅलन्स ठेवाल, आणि तुमच्या एक कामाची पद्धत किंवा एक न्यूट्रलिटी कशी ठेवाल, तर ही आम्ही मुलांना त्याच्याबद्दल इनपुट देतो आणि मुलं ते खूप छान प्रकारे एक्सेप्ट करतात. आणि ह्या जनरेशनचा एक्सेप्टन्स लेवल खूप मोठी आहे. त्यामुळे जे आपल्या याच्यात होतं ना की थोडंसं साचेबद्ध शिक्षण किंवा सिलेबसच्या बाहेरचं आहे हा, तर ते आता या मुलांमध्ये नाहीये. त्यामुळे हे खूप चांगलं हे होतं आणि मलाही मुलांकडून खूप शिकायला मिळतं. आणि त्यांना हे शिकवलेल्या गोष्टी कॉर्पोरेटमध्ये ते वापरतात, तेव्हा एक वेगळंच समाधान मिळतं. नक्कीच, नक्कीच. आपल्या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, आता हे विद्यार्थीच म्हणायला पाहिजे मॅडम तुमचे. हे विद्यार्थी ज्यावेळेला कॉर्पोरेटमध्ये कामाला जाऊन तुम्ही शिकवलेल्या ज्ञानाचा त्यांना काय उपयोग होतो किंवा त्या कौशल्याचा त्यांना काय उपयोग होतो, हे ते ज्यावेळेला तुम्हाला सांगत असतील, मला वाटतं तो निश्चितच तुमच्यासाठी आनंदाचा आणि समाधानाचा क्षण असणार आहे. बरोबर. हे MIT कॉलेजमधले फोटो आहेत, MIT WPU.
वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, ज्याच्यामध्ये थोडंसं एक वेगळ्या पद्धतीने ती युनिव्हर्सिटी ॲक्च्युली मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी खूप वेळा विचार करते, वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करते. आम्ही डिस्कस करतो या गोष्टी आणि मुलांसाठी काही सेशन्स घेतो. तर त्यामध्ये तुम्ही जे वरचं सेशन बघत आहात ते सेल्फ इंट्रोस्पेक्शन ही एक खूप ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये मुलं डोळे मिटून स्वतःला काही प्रश्न विचारतात आणि त्याची उत्तरं स्वतः मिळवतात आणि त्याच्यावरती फॉलोड बाय मेडिटेशन. तर अशा काही गोष्टी असतात की दॅट विल हेल्प यू टू अवॉइड निगेटिव्हिटी अँड टू गेट इन टू मोर पॉझिटिव्हिझम. ओके, जसं आपण आता कोविडच्या काळात पाहिलं होतं की इफ यू कॅनॉट गो आउटसाइड देन गो विदिन. त्यामुळे असा एक प्रयोग मेडिटेशनच्या स्वरूपाने आम्ही MIT मध्ये केला. आणि त्यानंतर दुसरा एक आहे तो आहे लर्निंग थ्रू मूवी स्क्रीनिंग. तर मुलांना अशा कुठल्या गोष्टी आवडतात की ज्याच्यात त्यांचं मन रमतं किंवा त्यांना वेगळ्या दृष्टीने काही ते करावं लागत नाही, तर त्याच्यामध्ये गाणं ऐकणं म्हणा किंवा मूवी बघणं म्हणा, या गोष्टी येतात. मग मूवीज बघतानाच अशा काही गोष्टी तुम्हाला ॲज अ इनपुट मिळू शकतील का, ज्याच्यावरती तुम्ही करिअरमध्ये काम करू शकाल. अशा काही गोष्टी आम्ही रिसर्च केल्या आणि त्यानुसार त्यांना ट्रेनिंग दिलं. नक्कीच नक्कीच मॅडम, हे दोन्ही टूल्स म्हणजे अगदी सेल्फ इंट्रोस्पेक्शन आणि मेडिटेशन असेल किंवा लर्निंग थ्रू मूवी स्क्रीनिंग असेल, हे दोन्ही टूल्स मला वाटतं आजकालच्या युगात प्रत्येक व्यक्तीला फार महत्वाचे आहेत. अगदी कारण आत्ताचं जीवनच आपण धकाधकीचं बघतोय आणि वेळ काढून वेगळी गोष्ट शिकण्याला वेळच कुणाकडे नाही. बरोबर. आणि लर्निंग टू मूवी स्क्रीनिंगच्या माध्यमातून आपण म्हणजे करमणूक तर होईलच, पण त्या बाबतीत आपलं लर्निंग पण होऊ शकतं. खरंय. आणि जसं तुम्ही म्हणालात की जे काही शोधायचं आहे किंवा जे माणूस आयुष्यभर जे बाहेर शोधतो ना, ऍक्च्युली ते त्याच्या आतच असतं. आणि हे सापडतं कधी, ज्यावेळेला आपण आत्मपरीक्षण करतो आणि ध्यान करतो. आणि ह्याची जर सातत्यानं आपण प्रॅक्टिस करत राहिलो, तर जसं तुम्ही म्हणालात की स्पिरिच्युअल जे जगणं असतं किंवा समाधानकारक जे जीवन असतं, त्याचा आनंद आपण निश्चितपणे घेऊ शकतो. आणि हे जर आपल्याला युथला देता आलं, तर डेफिनेटली त्यांचं भविष्य आणि आपली पुढची पिढी ही समाधानकारकच असणार, यात शंका नाही. अतिशय समाज उपयोगी काम मॅडम इन्फोगुरुकीच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून होते, हे सांगायला मला अभिमानही वाटतोय आणि म्हणजे खात्री देता येते मला महिला उद्योजकांना की या बेसवरती जर आपण आपला उद्योग पण घडवू शकलो, उद्योजक पण आपण होऊ शकलो, तर निश्चितपणे आपण समाजासाठी फार मोठं काम या माध्यमातून उभं करणार आहोत. नक्कीच. दुसरं जे आमचं व्हर्टिकल आहे ते रिसर्चचं व्हर्टिकल आहे, जे आता एक्सटेंड झालंय ऑन्टरप्रिन्युअरशिपकडे. तर याविषयी हा एक खूप इंटरेस्टिंग प्रवास आहे. रिसर्चची थोडी मुळात आवड असल्यामुळे आणि इनफॅक्ट PhD झाल्यानंतर रिसर्चमध्ये मी जास्त आवड घ्यायला सुरुवात केली, की ज्याच्यामध्ये एक अकॅडमिक रिसर्च जे होतं ते संपल्यानंतर अजून असं काही रिसर्च करता येईल की जेणेकरून काही नवीन टॉपिक शिकले जातील, काही सोल्युशन्स आणले जातील काही प्रॉब्लेम्ससाठी आणि जे मला प्रेझेंट करता येतील, अशा दृष्टीने विचार केला. आणि त्यामध्ये साधारण आता माझे 21 शोध निबंध बऱ्याच ठिकाणी म्हणजे तुमच्या नॅशनल इंटरनॅशनल जर्नल्सला, इम्पॅक्ट फॅक्टर जर्नल्सला पब्लिश झालेले आहेत. IIM बँगलोर आणि कोझिकोड या ठिकाणी प्रेझेंट झालेले आहेत. त्यामुळे त्यात एक वेगळं समाधान मला मिळतं. आणि हे सगळे जे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत तेही रिसर्चच केलेलं हे एक आउटपुट असं मी समजते. त्या सगळ्या रिसर्चसाठी तुमचे मनपूर्वक अभिनंदन मॅडम, कारण याच रिसर्चचा फायदा आता आपल्याला 1 KB प्रोजेक्टसाठी होणार आहे. हे मला वाटतं पुढच्या स्लाइड्स मधनं आता आपल्या सगळ्या महिला उद्योजकांना लक्षात येईलच. येस. हा ॲक्च्युली IIMचा माझा अनुभव आहे, ज्याच्यामध्ये 18 देशांमधून लोक आले होते आणि वेगवेगळ्या विषयावरती तुम्ही ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी या विषयावरती वेगवेगळे शोध निबंध तिथे प्रेझेंट करायचे होते. आणि मी पॉझिटिव्ह सायकोलॉजी किंवा ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी फॉर वर्कर्स याच्यावरती शोध निबंध हे केला, प्रेझेंट केला. आणि तुम्ही बघाल तसं काही माझ्या सिंगापूर आणि जपानच्या कलिग्सनी तो त्यांच्या कंपनीजमध्ये राबवण्याचा संकल्प घेतला. वा. म्हणजे त्यावेळेला माझ्या असं काही डोक्यात नव्हतं की मी माझी जी सायकोलॉजीचं जे मॉडेल आहे ते पेटंट करीन किंवा मला ते कुठे वापरायचं आहे. पण या लोकांनी त्याच्यावरती इंटरेस्ट दाखवला आणि असं माझा एक शोध निबंध फार चांगल्या रीतीने प्रेझेंट झाला IIM कोझिकोडला. त्यानंतर फ्युचर रेडीनेस समिट म्हणून एक जे असतं दरवर्षी, तर ते 2020 फ्युचर रेडीनेस समिटमध्ये मला बोलण्याची संधी मिळाली. त्यातही पॉझिटिव्ह सायकोलॉजी ॲट वर्क प्लेस आणि इन्क्रीजिंग प्रोडक्टिव्हिटी ऑफ एम्प्लॉईज यावरती मला शोध निबंध प्रेझेंट करता आला आणि त्यातली ही एक आठवण. ऑन्टरप्रिन्युअरशिपकडे वळल्यानंतर जेव्हा आमचा रिसर्च लोकांसमोर आला तेव्हा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने आम्हाला एक खूप मोठी संधी दिली
आणि त्यामध्ये जे स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे, ज्यामध्ये वेगवेगळे स्किल कोर्सेस राबवले जातात. त्यामध्ये आम्हाला एक आमचा छोटासा ऑन्टरप्रिन्युअरशिपचा कोर्स राबवण्याची संधी मिळाली. त्याच्यामध्ये आमची अशी संकल्पना होती की प्रत्येकाला ज्याला आवड आहे ऑन्टरप्रिन्युअरशिपमध्ये त्याला डिग्री घेणं शक्य नसतं. माईट बी एजमुळे म्हणा, इकॉनॉमिकली म्हणा किंवा वेळेसाठी म्हणा, त्यांच्यासाठी आम्ही हा स्पेशल प्रोग्राम लॉन्च केला, ज्याच्यामध्ये एका आठवड्याचा प्रोग्राम आहे. पण आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्याकडे जर आयडिया असेल तर आठवड्याच्या शेवटाला तुमचं स्वतःचं एक स्टार्टअप घडलेलं असतं. वा, मला वाटतं स्टार्टअपची हीच खासियत आहे मॅडम, आणि म्हणूनच त्याला स्टार्टअप असं नाव दिलेलं आहे की आयडिया किंवा इनोव्हेटिव्ह आयडिया तुमच्याकडे आली की लगेच तुम्ही त्याची सुरुवात करू शकता. Yes. आणि आठवडा हा कालावधी मला वाटतं फार कमी कालावधीमध्ये आपण एका आयडियाला स्टार्टअप मध्ये कन्वर्ट करू शकतो. तर हा कोर्स इनफॅक्ट त्यासाठीच डिझाईन आणि रिसर्च केलेला आहे की योग्य त्या इनपुटमध्ये किंवा योग्य त्या रिसोर्सेस वापरून आपण मुलांना कसं घडवू शकतो आणि त्यांना स्वावलंबी कसं बनवू शकतो. वा. हे त्याच काही कोर्सेसचे हे आहेत, ग्लिम्स आहे. ओके. हे वेगवेगळे कोर्सेस आपण तिथे घेतो. काही मुलांसाठी आहेत, काही हाऊसवाईफसाठी आहेत, काही जणी ज्यांचा काही ठराविक गोष्टीमुळे ब्रेक झालाय, जसं मॅरेज म्हणा, प्रेग्नन्सी म्हणा, रिलोकेशन म्हणा, किंवा एक ठराविक काळाचा जो करिअर ब्रेक की मला काहीतरी चेंज हवाय, तर ह्या वेळेला त्या निश्चित हा कोर्स करू शकतात. नक्की. आता ही एक इनफॅक्ट एक्साइटिंग जर्नी मला खूप सांगायला आवडेल. म्हणजे मला अजूनही त्या जर्नीचा मी एक्सपिरियन्स घेतेय की 2019 साली जेव्हा मला कळलं मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये की अवेक फाउंडेशन अशी एक NGO आहे जी आयडिया पिच कॉम्पिटिशन नावाची एक कॉम्पिटिशन DY पाटील युनिव्हर्सिटी याच्याशी संलग्न होऊन घेत आहे. तर मला इनफॅक्ट या कॉम्पिटिशनबद्दलही विशेष माहिती नव्हती. म्हणजे जरी मी ऑन्टरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट हा सब्जेक्ट मी गेली 11 वर्ष शिकवत असले तरीही मला आयडिया पिच म्हणजे काय असतं आणि त्यातून स्वतःचं स्टार्टअप कसं घडतं याविषयीची पूर्ण आयडिया नव्हती. तर माझी मैत्रीण प्राजक्ता जोशी जी फाउंडर आहे अवेक फाउंडेशनची, तिला मी विचारलं की हे काय असतं आणि यात मला भाग घेता येईल का. मग त्यावेळेला मी तिला सांगितलं की गुरुकीची कॉन्सेप्ट लॉन्च होऊन ऑलरेडी 8 महिने झालेले आहेत, पण तितकंसं त्याला स्पीड मिळत नाहीये किंवा त्यात एक्झॅक्टली काय करावं हे मलाच कळत नाहीये. त्यामुळे ती म्हणली की तू पार्ट घे आणि तिथे काही पॅनलिस्ट असतात, जजेस असतात, ते तुम्हाला क्रॉस क्वेश्चनिंग करतात, कधी कधी क्रिटिकल क्वेश्चनिंग करतात. आणि त्याला जर तुम्ही सामोरे जाऊ शकलात, तुम्ही जर तुमचं फायनान्शियल मॉडेल, तुमची फिलॉसॉफी, तुमची आयडिओलॉजी हे जर तिथे मांडू शकलात तर त्या अनुषंगाने ते तुम्हाला हे करतात, म्हणजे आयदर अप्रूव्ह करतात किंवा मग रिजेक्ट करतात. तर त्यामध्ये मी भाग घेतला आणि त्यामध्ये मला फर्स्ट प्राइज मिळालं, अवॉर्ड मिळालं. म्हणजे हे कम्प्लीटली सरप्राईज होतं, कारण मी फक्त जे माझ्या डोक्यात साठवलेलं होतं आणि ज्यासाठी मी प्रिपेअर्ड होते ते फक्त मी तिथे जाऊन बोलले. आणि क्रिटिकल क्वेश्चन्स हे तुम्हाला खूप पद्धतीचे येतात, म्हणजे त्याबद्दल तुम्ही कधीच विचार केलेला नसतो. कारण माझी आता एज्युकेशनमध्ये असलेली कॉन्सेप्ट असल्यामुळे मला एका जजनी असंही विचारलं होतं की तुम्ही जेव्हा तुमचे प्रॉडक्ट किंवा तुमचं रिसर्च ट्रेनिंग हे जेव्हा तुम्ही एज्युकेशनमध्ये प्रमोट कराल तेव्हा तुम्ही पुजाऱ्याला पूजा कशी करायची हे शिकवाल का. म्हणजे थोडं क्रिटिकल प्रश्न, थोडं मला जरा भीती वाटली आन्सर देताना. पण मग नंतर मी म्हटलं मी त्यांना ही पद्धत शिकवणार नाही, मी ही त्यातूनच वर आलेली आहे, मी त्यांना थोडी वेगळी पद्धत शिकवीन आणि मी एकत्र मुलांचं डेव्हलपमेंट करू. आणि काही प्रश्नाची उत्तरही जजेसला आवडल्यामुळे मला तिथे हे फर्स्ट प्राइज मिळालं. आणि तेव्हा माझी अवेकची जर्नी सुरू झाली. तेव्हा मला 1 वर्षाची फ्री फेलोशिप मिळाली, म्हणजे हँड होल्डिंग. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला तुमच्या स्टार्टअपमध्ये कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत अवेकनी हँड होल्डिंग करायचं, अशी ती फेलोशिप होती. नक्कीच. मला वाटतं याच धर्तीवरती आपण आता 1KB प्रोजेक्ट सुद्धा स्टार्ट करतोय. येस, बरोबर. आणि आपल्याकडे पुन्हा एक आयडिया पिच कॉम्पिटिशन आता 1KBच्या अंडर होणार आहे फेब्रुवारी महिन्यात, त्याविषयी मी सांगेन. नक्कीच. टीमविषयी कोलॅबोरेशन झाल्यावर अजून एक खूप चांगली गोष्ट टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांच्या फॅकल्टीजला दिली. म्हणजे ही एक खरंच खूप चांगली गोष्ट आहे की ज्या वेळेला फॅकल्टीज साठी लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये किंवा त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी पाहिलं जात नाही, त्यावेळेला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने एक आयडिया कॉम्पिटिशन लॉन्च केली. आम्हाला ती लीड करायला सांगितली. त्यामध्ये काही फॅकल्टीजनी त्यांच्या स्टार्टअप्स विषयी प्रेझेंटेशन्स दिली आणि काही स्टार्टअप्स इन्क्युबेशनसाठी सिलेक्ट झाली. ग्रेट.
मागच्या वर्षी IIMB बँगलोर त्यांचा एक आयडिया पिच कॉम्पिटिशन होती, त्यावेळेला मी भाग घेतला होता. म्हणजे त्याच्यामध्ये बेसिकली एक कॉन्सेप्ट होती की वुमन स्टार्टअप सिस्टीम, आणि याच्यामध्ये मी भाग घेतला. त्याच्यामध्ये साधारण 800 विमेन फ्रॉम 34 स्टेट्स ऑफ इंडिया आणि युनियन टेरिटरीज असे सिलेक्ट केले गेले होते. तर त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं, म्हणजे आय वॉज व्हेरी लकी टू येस. गेट सिलेक्टेड देअर. आणि यावर्षी पहिल्यांदा त्यांचं हिस्टॉरिक डिसिजन झाला की दे आर गोइंग टू टेक इट ऑनलाईन ड्यू टू पॅन्डेमिक. त्यामुळे ही एक खूप चांगली गोष्ट झाली. आणि जेव्हा आम्ही हा कार्यक्रम पूर्ण केला तर त्यावेळेला आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्हाला एक अशी बिझनेस आयडिया मांडायची आहे जी तुमच्या कोअर स्टडी रिलेटेड नसेल, पण ती त्याच्याशी रिलेटेड, म्हणजे त्याच्याशी थोडीशी मॅच होणारी असू शकते. तर त्यावेळेला मी डोक्यात विचार करायला लागले की अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्याविषयी मला आवड आहे, आणि त्यातली एक गोष्ट म्हणजे पेट्स, आणि स्पेसिफिकली म्हणायचं तर कुत्रा, तर डॉग. तर आय लव्ह टू पेट डॉग्स. त्यामुळे त्यांना लागणाऱ्या काही गोष्टी जसं पेट पेरेंटिंग असेल, पेट काउन्सिलिंग असेल, किंवा त्यांचं ट्रेनिंग असेल, किंवा त्यांना मिळणारं फ्रेश फूड असेल, याविषयी आम्ही रिसर्च केला. आणि मला IIM बँगलोरच्या पॅनलिस्ट समोर आणि एक्सपर्ट समोर हे प्रेझेंटेशन मांडायची संधी मिळाली, आणि त्यांनी माझं स्टार्टअप इन्क्युबेट करण्यासाठी आश्वासन दिलं. अमेझिंग जर्नी मॅम. म्हणजे कुठून कुठपर्यंत आलोय ना, मला हे असं भारावण्यासारखं झालंय तुमचा प्रवास बघताना. कारण पेट पॅरेंटिंग काउन्सिलिंग ह्या गोष्टी सध्या किती गरजेच्या आहेत हेही तुमच्या माध्यमातून कळतंय, आणि म्हणूनच ते स्टार्टअप टू इन्क्युबेशन साठी IIM ने सिलेक्ट केलं असणार आहे. नक्कीच मॅडम, नक्कीच. हे थोडंसं समाजासाठी असलेलं काम, म्हणजे जसं सावरकरांनी सांगितलेलं आहे की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्याचं आपण देणं लागतो. तर ह्या दृष्टीने काही NGOशी गुरुकीने कोऑर्डिनेट केलं, कोलॅबोरेट केलं, आणि त्याचं काही कार्य आपण समोर बघू शकता. आता बेसिकली सोशल वर्कची आवड ही मला माझ्या आजीकडून मिळाली. माझी आजी जेव्हा अनाथ हिंदू महिला आश्रम याचा कार्यभार सांभाळत होती, तेव्हा अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी, जसे जेवणाच्या ताटात आलेली कुठलीही नवीन गोष्ट, यातही ती म्हणायची की हे माझ्या मुलींना दिलं पाहिजे, हे माझ्या मुलींना मिळालं पाहिजे. त्यावेळेपासून ह्या ज्या गोष्टी कानावरती पडलेल्या आहेत की समाजासाठी काय, आपला उपयोग समाजासाठी काय, या दृष्टीने काम करत गेलो. आणि आपल्याकडे एक म्हण आहे की नेकी कर और दरिया में डाल. मी जेव्हा कॉर्पोरेटकडे वळले तेव्हा मी माझी म्हण बदलली, नेकी कर और दूसरों को भी बता. त्यांना सामील करून घ्या. आणि खरोखर असं व्हायला लागलं की माझ्या मैत्रिणींना जे माहिती होतं की मी काय काम करते, त्या मला विचारायला लागल्या की मी डोनेशन देऊ शकते पण माझ्याकडे वेळ नाहीये, किंवा मी वेळ देऊ शकते पण मी डोनेशन देऊ शकत नाही. तर अशी कुठली डिप्राइव्ड सोसायटी आहे जिथे माझ्या कामाची मदत होऊ शकेल? मी एक टीचर आहे, मी एक कार्पेंटर आहे, मी एक हे आहे. तर अशा दृष्टीने आम्ही काम करायला लागलो. आणि त्यामुळे माझ्या अगदी फेसबुकवरती म्हणा, व्हॉट्सअपवरती म्हणा, जेव्हा कधीही मी अशा प्रकारचं काही इनिशिएटिव्ह टाकलंय तेव्हा मिनिमम माझ्याकडे 100 लोक अशी आलेली आहेत की आय विल जॉईन यू. हे एक जे आहे ते SPPU सायन्स क्लब आणि अस्मित फाउंडेशन यांच्याकडून आम्हाला एक खूप सुंदर संधी मिळाली पार्टिसिपेट करायची. 150 शाळांमध्ये एका वेळेला इक्लिप्स डेला हे प्रेझेंटेशन मुलांना दाखवायचं होतं. तर आपल्याकडे असलेल्या हुतात्मा राजगुरू शाळा जी आहे सेनापती बापट रोडला, तर तिथे आपण हा इनिशिएटिव्ह घेतला होता. आणि मुलांच्या मनात असलेली इक्लिप्स बद्दलची भावना किंवा गैरसमज हे या व्हिडिओज मधून दूर झाले, आणि त्यांना इक्लिप्स बद्दल जास्त कुतूहल वाटायला लागलं, आणि त्यांनी त्याबद्दलचं वाचन सुरू केलं. नक्की. हेही फोटो तिथलेच आहेत. एका वेळेला 150 शाळांमध्ये आपण हा प्रयोग केलाय. हो हो, सगळ्या शाळांमध्ये वेगवेगळे व्हॉलेंटियर्स होते त्यांचे, आणि त्यातच आम्ही गुरुकिनी एक व्हॉलेंटिअरिंग केलं, आणि ही शाळा गुरुकिनी चूज केली होती. त्याची नोट जी आहे ती इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आणली गेली. त्यामुळे हेही एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म गुरुकीला मिळाला. हे एक प्रोजेक्ट ब्रॅबो म्हणून होतं, जे गणेशोत्सवात आम्ही म्हणजे रिसर्च आउटरीच याच्या अंतर्गत घेतलं होतं. तर टाटाचे जे ताल कंपनी आहे त्यातले अमित भिंगुर्डे, ज्यांना म्हणतात मॅन ऑफ रोबोज, तर ते आणि आयडिया क्लिक्सचे संतोष देशमुख यांनी आम्ही एकत्र येऊन हे प्रॉडक्ट किंवा रोबो हा आम्ही लोकांसमोर आणला. आणि रोबोटिक्स बद्दलची एक भीती किंवा त्या बद्दल जो एज्युकेशनचा जो गैरसमज आहे किंवा लॅक ऑफ अवेअरनेस आहे तो लोकांसमोर आणला. आणि केसरीवाडा गणेशोत्सवात आम्ही हे 2 प्रकारचे रोबो तुम्हाला इथे समोर दिसतील. त्यात एकात एक प्रसाद वाटप करणारा रोबो आहे, आणि एक देवासमोर घंटा वाजवणारा रोबो आहे.
म्हणजे त्यांना रोबो फेस नाहीये, पण दे आर वर्किंग ऑन रोबोटिक्स. ओके. आणि ह्याच्याबद्दल अगदी लहान 5 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या माणसांपर्यंत वाटणारं कुतूहल आम्ही तिथे लोकांचं हे केलं आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं. नक्की. हा अनुभव मला वाटतं वेगळाच होता सगळ्यांसाठी. खूप त्यांच्या वेगळा होता. चेहऱ्यावरती तो उत्सुकता ती दिसते सगळ्यांच्या चेहऱ्यावर. अगदी, अगदी. हा एक थोडासा वुमन एम्पॉवरमेंट हे जे दोघं तुम्हाला समोर दिसत आहेत, तर ते अभिनव विकास फाउंडेशन याचे गौरी सोनवणे आणि तिचे मिस्टर आहेत. हे या कार्यात खूप वर्षापासून आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे मदत करत असतो. आणि हे एक वुमन एम्पॉवरमेंटसाठी घेतलेलं आहे, ज्यांना मशीन देऊन स्त्रियांना स्वसक्षम बनवण्याचं काम आम्ही केलं होतं. हे एक अभिनव विकासच्या अंडरच मुलांना स्लम रिहॅबिलिटेशन प्रोग्रामच्या अंतर्गत एज्युकेशन आणि यावरती काम सुरू असतं. त्यातलंच एक अभिनव विकास फाउंडेशन. हा एक फोरेशिया ग्लोबल या कंपनीतर्फे चिल्ड्रन्स डेला आम्हाला एक छोटंसं कोलॅबोरेशन करायची संधी मिळाली. त्या किरण बेदीजींबरोबर थोडंसं इंटरॅक्शन होऊन ही संधी आम्हाला चिल्ड्रन्स डे साठी मिळाली. नक्कीच मॅडम, हा सगळा प्रवासच तुमचा थक्क करणारा आहे आणि मला असं वाटतंय की ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुमची एक्सपर्टीज अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडण्यात मला यश आलं याचं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण अगदी रिसर्च असू दे, ट्रेनिंग असू दे आणि इन्क्युबेशन असू दे, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये इन्फोगुरुकीच्या या सगळ्या व्हर्टिकल्समध्ये तुम्ही अतिशय यशस्वीपणे काम केलेलं आहे आणि मला वाटते तेच तुमचा अनुभव, तो तुमचा एक्सपिरियन्स आता आपल्या 1KV प्रोजेक्टसाठी आपल्याला उपयोगी निश्चित. पडणार आहे. अगदी निश्चित. मी आतापर्यंत जो फायदा मला अवेकच्या हँड होल्डिंगमुळे मिळाला, त्यावेळेला मला एक गोष्ट लक्षात आली की आपल्याकडे ऑन्टरप्रिन्युअरशिप इकोसिस्टम ज्याला म्हणतात, म्हणजे थोडीशी ऑन्टरप्रिन्युअर्सच्या मनातली भीती कमी करणं म्हणा, किंवा त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं म्हणा, किंवा त्यांना हवे ते अवेलेबल रिसोर्सेस करून देणं म्हणा, या प्रत्येक गोष्टीसाठीच आपल्याला हँड होल्डिंगची गरज आहे. तर त्यामध्ये जसा मला अवेकचा उपयोग झाला, तसंच अवेक आणि MITSCने मिळून जे 1K वुमन एंटरप्रेन्युअर्सची संकल्पना केलेली आहे, त्यातही माझा उपयोग व्हावा यासाठी मला अगदी मनापासून वाटतं. आणि गुरु की इनफॅक्ट अजून इट इज अ चाइल्ड, वी आर गोइंग बाय द बेबी स्टेप्स. पण त्यामध्येच आम्ही जे 3 व्हर्टिकल्समध्ये सुरुवात केली होती, आता या वर्षी आमचे तिन्ही व्हर्टिकल्स दे आर स्टँडिंग ॲज इंडिपेंडंट स्टार्टअप्स. वा. हे म्हणताना मला खूप आनंद होतोय. येस, डेफिनेटली. आणि ही फार अभिमानाची गोष्ट आहे. जसं आपण म्हणतो की मी सुरुवात केलेला व्यवसाय हा आता वाढायला सुरुवात झालेली आहे किंवा लावलेलं रोपटं आता ते वाढायला सुरुवात झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये मॅडम. मला तुमच्याकडून महिला उद्योजकांच्या मानसिकतेविषयी ऐकायला निश्चितपणे आवडेल, कारण त्याच्याशीच आता गेले मला वाटतं 40 दिवस आपण त्याच्यासोबत काम करतोय. यशस्वी महिला उद्योजकांच्या मुलाखती आपण घेतलेल्या आहेत आणि येणाऱ्या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला एक्झिस्टिंग एंटरप्रेनरशिप, त्याचबरोबर अपेअरिंग म्हणजे ज्यांना उद्योजिका व्हायचं आहे अशांसाठी पण आपण काम करणार आहोत. तर बरोबर. यामध्ये आपण कशा पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो महिलांना? आता बेसिकली जेव्हा मी ऑन्टरप्रिन्युअरशिपकडे वळले आणि मी हा विषय जेव्हा 11 वर्ष शिकवला होता, त्यानंतरही मला याच्यात प्रॅक्टिकली खूप अडचणी आल्या. याच्यामध्ये जेव्हाही मी ट्रेनिंग्स किंवा काही करू लागले, तेव्हा बऱ्याच वेळेला निगेटिव्ह फीडबॅक्स पण यायला लागले, किंवा मला असं वाटायला लागलं की आपण कुठेतरी डिफोकस होतोय किंवा काहीतरी आपण वेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे. पण तिथे मला जेव्हा मार्गदर्शन मिळालं माझ्या फॅमिलीजकडून किंवा फ्रेंड्सकडून, त्यावेळेला मला एक खूप मोठा कॉन्फिडन्स मिळाला. आणि तोच आज मला महिला उद्योजकांना सांगायचा आहे की एक प्रॉपर ट्रेनिंग किंवा एक प्रॉपर मार्गदर्शन घेऊनच तुम्ही ऑन्टरप्रिन्युअरशिपकडे वळा. कारण पूर्ण अभ्यास केल्यानंतर ती गोष्ट करायची मजा खूप वेगळी असते. कारण काय होतं की तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला खूप मोटिवेटेड असता आणि एन्थुझियास्टिक असता आणि तुम्ही त्यात उतरता. मे बी तुमचं प्रॉडक्ट असेल किंवा सर्व्हिस असेल, ते मार्केटमध्ये उतरवता. पण त्याचा अभ्यास कमी असल्यामुळे काय होतं की कधी कधी तुम्हाला फेल्युअर मिळतं. पण त्यावेळेला तुम्ही लोकमान्यांचं एक वाक्य निश्चित लक्षात ठेवा की टू बी सक्सेसफुल यू नीड फ्रेंड्स अँड फॅमिली, बट टू बी मोर सक्सेसफुल यू नीड एनिमीज अँड कॉम्पिटिटर्स. वा. त्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट. थोडंसं अग्रेशनकडे वळणार आहे, पण निश्चित तुम्ही हे वाक्य डोळ्यासमोर ठेवा आणि वेलकम युअर निगेटिव्ह फीडबॅक्स. सगळ्यांना सॅटिस्फाय करणं प्रॅक्टिकली इम्पॉसिबल असतं, त्यामुळे वेलकम द फीडबॅक्स लाईक एंजल्स. आणि तुम्हाला एक डेव्हलपमेंटची संधी या दृष्टीने तुम्ही त्याच्याकडे बघा आणि पूर्ण अभ्यास करून त्यात उतरल्यानंतर त्याचा तुम्हाला एक वेगळाच अनुभव मिळेल. नक्कीच मॅडम, नक्कीच. मला 1KV प्रोजेक्ट बद्दल आता एकच असं म्हणावं असं वाटतं की जे जे आपण अशीच हवे ते ते इतरांशी सांगावे
आणि शहाणे करून सोडावे सकळ जण. चला, चला. या एकमेव उद्देशानं आपण महिला उद्योजकांसाठी काम करतोय आणि त्याच्या पाठीमागे हाच एक हेतू आपला आहे की जिथं जिथं महिला उद्योजकांना अडचण येईल किंवा जिथं त्यांना थोडंसं निगेटिव्ह झाल्यासारखं वाटेल, बरोबर. मराठी भाषेमध्ये किंवा आमच्या कोल्हापुरी भाषेमध्ये आम्ही यांना सेल्फ स्टार्ट असं म्हणतो. म्हणजे बरोबर, का बरोबर. जे स्वतः सुरू होऊ शकतात ना ते कुठं थांबत नाहीत. पण अगदी. जे ढकल स्टार्ट असतात ना ते दरवेळेला त्यांना ढकलून ढकलून आपल्याला स्टार्ट करावं लागतं. बरोबर. तर आणि पहिल्यांदा आपल्याला ओळखावं लागेल की आपण हां. सेल्फ स्टार्ट आहोत की ढकल स्टार्ट आहोत आणि ढकल बरोबर. स्टार्ट असाल तर निश्चितपणे आमच्यासोबत या, आम्ही तुम्हाला सेल्फ स्टार्ट बनवू असं राईट. म्हणायला काही हरकत आणि नाही. अजूनही आता जे आपल्याकडे आतापर्यंतचे इंटरव्ह्यूज झाले आणि ज्या एन्क्वायरीज आपल्याकडे 1K वुमेन एंटरप्रिन्युअर्ससाठी आल्या, की वुमन एक स्त्रियांकडे संकल्पना इतकी सुंदर असते बिझनेसची आणि इतक्या चांगल्या पद्धतीने त्या करू शकतात, पण स्वतःवर असलेला विश्वास किंवा स्वतःवर असलेला ट्रस्ट हा फॅक्टर थोडासा विमेनमध्ये मला कमी वाटतो. कारण लोक बोलणार आहेत आणि लोक चांगलंही बोलणारी आहेत, वाईटही बोलणारी आहेत. तुम्ही कोणाकडे लक्ष द्यायचं हे पूर्णपणे तुम्ही ठरवा. त्याच्यावरती एक वाक्य सांगते की नोबडी कॅन डिस्टर्ब यू अनलेस अँड अंटिल यू अलाव देम टू डू इट. त्यामुळे स्वतःच्या प्रॉडक्टवर आणि स्वतःच्या सर्व्हिसवर सगळ्यात पहिल्यांदा विश्वास ठेवा. याच्यावरती लोकमान्यांनी सांगितलेलं आहे की जिथे बुद्धीचं कार्यक्षेत्र संपतं तिथे श्रद्धेचं कार्यक्षेत्र सुरू होतं. त्यामुळे स्वतःच्या कामावर श्रद्धा ठेवण्याव्यतिरिक्त तुम्हाला ऑन्टरप्रिन्युअरशिपमध्ये पर्याय नाही. एकदा तुम्ही तुमचं काम दाखवत गेलात की लोक तुम्हाला फॉलो करतात. लेट युअर सक्सेस मेक युअर व्हॉइस. डेफिनेटली. फार छान मॅडम. म्हणजे त्या उत्तरातनं मला वाटतं तुम्ही संदेश सुद्धा आणायचा आपल्या सगळ्या महिला उद्योजकांना दिलेला आहे. आणि जसं आम्ही अपेक्षित धरत होतो की लोकमान्य टिळकांच्या वाक्य त्यावेळेला त्यांनी बोललेली वाक्य विधानं आजकाल सुद्धा किती सुटेबल आहेत आणि आता आपल्या आयुष्यामध्ये ती आपण कशी इम्प्लिमेंट करू शकतो हे त्यातून सिद्ध होते. म्हणूनच त्यांना लोकमान्य म्हटलं गेलंय आणि हे महापुरुष आपल्याला लाभले आणि तुमच्याशी बोलायची संधी आम्हाला मिळते हे आम्ही आमचं भाग्य समजतो मॅडम. पुन्हा एकदा सगळ्यांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते आणि माय स्टार्टअप स्टोरीज आजपासून सुरू झालेलं आपलं हे सेशन उद्या बघायला तुम्ही निश्चितपणे म्हणजे विसरू नका. उद्या निश्चितपणे 4 वाजता जॉईन व्हा. मिताली मॅडम, मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. ऍज अ अवेकचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून आणि 1K वी प्रोजेक्ट मध्ये आपण सोबत काम करतोय. सो आपला जो उद्देश आहे, आपलं जे स्वप्न आहे ते निश्चितपणे आपण पूर्णत्वास नेऊ ह्याची ग्वाही मी या प्लॅटफॉर्मवरून मला सगळ्या एक छोटंसं मॅडम अजून एक ऍड करावं असं वाटतं की जेव्हा आपण ऑन्टरप्रिन्युअर्स म्हणतो किंवा क्रिएटिंग 1000 वुमेन ऑन्टरप्रिन्युअर्स म्हणतो तेव्हा हा विमेन हा जो शब्द आहे तो थोडासा हायलाइट केला जातो. मग त्यामध्ये बऱ्याच बायकांनी मला विचारलं की एक्झॅक्टली याचं अजेंडा काय असणार आहे. तर यामध्ये कुठलाही आमचा अजेंडा पुरुष वर्गाला किंवा पुरुषांना कमी लेखणं असा नाहीये. माझ्या स्वतःच्या मागे माझा भाऊ, माझे वडील, माझे मिस्टर हे सक्षमपणे उभे आहेत आणि म्हणूनच आज मी तुमच्या समोर उभी आहे. त्यामुळे मेल अँड फिमेल कॉम्प्लिमेंट इच अदर. त्यामुळे आपण कोणाशी इथे स्पर्धा करण्यासाठी नाही आहोत. गॉडनी आपल्याला क्रिएटरच्या भूमिकेत पाहिलेलं आहे स्त्रियांना. सो वी हॅव अ ॲबिलिटी टू क्रिएट अँड टू नर्चर. ठीक आहे. त्यामुळे उगाचच म्हणजे आपल्याला कोणाला प्रूव्ह करण्यामध्ये वेळ घालवण्याची गरज नाहीये की वी आर मोर केपेबल, वी आर ऑलरेडी एम्पॉवर्ड. तर स्वतःच्या कार्यावर विश्वास ठेवून तुम्हाला पुढे नेणं ही 1KV ची जबाबदारी आहे. तर यामध्ये आपण एक क्लिअर राहायला पाहिजे. हो, नक्कीच मॅडम, नक्कीच. आपला उद्देश हा स्त्रीत्वाला सिद्ध करण्याचा नाही आहे, तर जसं तुम्ही म्हणालात की सोबत राहून काम करण्याचं आहे. जसं तुम्ही म्हणताय की तुमच्या सोबत तुमची फॅमिली आहे, तसंच 1KV मध्ये सुद्धा आपण मेल सपोर्टर्सना घेऊन काम करतोय. हो, ही बरेचसे ऍडव्हायझरी बोर्डवरती सुद्धा आपल्याकडे एक्सपर्टीज आहेत जे मेल मध्ये आहेत पण महिलांसाठी काम करतायत. सो ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना जाणून द्यायची की आपण जर सगळे एकत्र आलो तर आपण निश्चितपणे प्रगती करू शकू. एकमेकांशी स्पर्धा करून नाही तर एकमेकांशी सोबत राहून आपण आपलं ध्येय निश्चितपणे गाठू. येस, नक्की. आणि थँक्यू सो मच अवेक फाउंडेशन आणि MITSC फॉर गिव्हिंग मी दिस प्लॅटफॉर्म टू एक्सप्रेस माय सेल्फ अँड टू शेअर माय सक्सेस स्टोरी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम. तुमचा हा सगळा प्रवास म्हणजे मला माहित होता पण आपल्या मैत्रिणींना नव्याने कळला असेल आणि निश्चितपणे त्यांना तो भावला असेल याची मी खात्री तुम्हाला देते. आणि हाच प्रवास, हाच अनुभव आता तुमच्या सोबत पण असणार आहे. सो तयार राहा 1KV मिशनला जोडण्यासाठी. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच मिताली मॅम. थँक्यू.